आकाश आश्चर्याने म्हणाला, काय? म्हणजे विक्रमला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे? राज गंभीर स्वरात म्हणाला, मग तुला खूप जपून राहावं लागेल. अरे दिया, तुला कालच्या पंचालीच्या अनुभवामुळे भीती वाटत नाही का? दिया निर्धास्तपणे उत्तरली, नाही. राजने पुन्हा विचारलं, का बरं? तेव्हा पंचाली शांतपणे म्हणाली, कारण तिला माझ्यावर विश्वास आहे. आहे ना? दिया फक्त हलक्या आवाजात म्हणाली, आकाश गोंधळून विचारत होता, पण आपण आता पुढे काय करणार? राजने स्पष्ट सांगितले, आपण पुढची पावलं खूप काळजीपूर्वक टाकली पाहिजेत. जर सौरवने विक्रमचा विश्वास ठेवला तर? पंचाली आत्मविश्वासाने म्हणाली, त्याची काहीच शक्यता नाही. मी त्याला ओळखते. तो विक्रमचं ऐकणार नाही. मग त्याचा विश्वास ठेवणं तर दूरच. दिया उत्सुकतेने विचारते, पण आपल्या प्लॅनमधला पुढचा टप्पा काय असणार आहे? पांचालीच्या ओठांवर एक हलकं स्मित उमटलं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावरही पंचालीसारखंच खोडकर हसू पसरलं. 6 दिवसांनी सौर आंचलच्या लग्नाचा दिवस. पंचाली तयार होऊन बसली होती तेवढ्यात दिया आली आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. पंचालीने विचारलं, काय झालं? दिया कपाळावर आट्या घेऊन म्हणाली, तुला पकडून द्यायचं आहे का? तू असे कपडे घातलीस तर तो नक्कीच संशय घेईल. साधं काही घालता आलं नसतं का? पंचालीने आरशात पाहिलं. खरंच ती जरा जास्तच सजली होती. दियाने तिला एक साधी साडी दिली. पंचालीने ती घातली आणि मग ते लग्नाच्या ऑफिसकडे निघाले, जिथे तिचा वकील आधीपासून थांबलेला होता. पण अभिला हे माहीत नव्हतं की तो तिचा वकील आहे. पंचाली ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिला आधीच अभि तिथे दिसला. तो तिच्याकडे टक लावून पाहत होता. बहुतेक दियाचं म्हणणं खरं होतं. त्या ड्रेसने संशय आला असता. ते दोघं ऑफिसमध्ये गेले, जिथे पुढच्या औपचारिकता पार पडणार होत्या. वकिलाने त्यांना कागदपत्र दिली आणि म्हणाला, मॅडम नीट वाचून मग सही करा. पंचालीने थोडं नाटक केलं. अभि, तूच वाचून घे ना, शेवटी तूच ग्रूम आहेस. अभि सहजतेने म्हणाला, काय झालं? तू वाचून घे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पार्श्वभूमीतून जणू एखादा दिलासा घेण्याचा श्वास ऐकू आला. कारण आकाश, दिया आणि राज थोडे घाबरलेले होते. पण पांचाली मनोमन हसली. ती काही कच्ची खेळाडू नव्हती. तिला ठाऊक होतं की अभि तिच्यावर डोळेझाक विश्वास ठेवतो आणि कधीही कॉन्ट्रॅक्ट वाचणार नाही. आणि हे खरंही होतं की तो कॉन्ट्रॅक्ट खरा लग्नाचा नव्हताच, तर काहीतरी वेगळंच. रहस्य होतं ते. सही झाल्यावर ते कायदेशीररित्या पतीपत्नी झाले होते, किमान अभिच्या दृष्टीने. पण पंचालीसाठी अजूनही सगळं वेगळंच होतं. अभि तिला सिंदूर लावायला सज्ज होताच दिया मध्येच म्हणाली, एक फोटो? अभि हसत म्हणाला, हो, पण आधी तिला सिंदूर. दियाने खोळकरपणे थांबत सांगितलं, इतकं जुनं फॅशन करू नकोस. चला आधी फोटो काढू. उभे राहा दोघं आणि हसा. क्लिक. दियाने हसत म्हटलं, शाब्बास जीजू. अभि आश्चर्याने म्हणाला, जीजू? दिया डोळा मारत म्हणाली, अरे हो, तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस ना, मग माझा जीजूच. तेव्हा आकाश म्हणाला, चला आता डिनरसाठी जाऊया. पण पांचाली शांतपणे म्हणाली, मला वाटतं आधी त्याच्या कुटुंबाला भेटायला हवं, नाही का? पंचालीने हसत अभिला विचारलं, शेवटी ते आपल्या येण्याची वाट पाहत असतील ना अभि? अभिने मान हलवत सांगितलं, हो. चला आधी माझ्या घरी जाऊ, मग पुढे काय करायचं ते ठरवू. ठीक आहे ना? आकाशने लगेच कुरकुर केली, पण मला भूक लागलीये. राजने थोडं गंभीरपणे सांगितलं, अरे समजून घे, आत्ताच लग्न झालंय, थोडा प्रायव्हसी हवा ना. आपण आधी त्यांच्या घरी जाऊया, डिनर कधीही करता येईल. दियाने लगेच हसत राजकडे पाहिलं, किती छान आयडिया आहे तुझी राज, म्हणूनच तर मी तुझ्यावर इतकं प्रेम करते. आकाश लगेच चिडवत म्हणाला, अरे लग्न त्याचं झालंय की तुमचं? तुमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन झालंय, थोडी लाज तरी बाळगा. आणि मग सगळे 2 गाड्यांतून निघाले. पंचाली आणि अभि एका गाडीत, तर राज, दिया आणि आकाश दुसऱ्या गाडीत. गाडी चालत असताना अभि बराच वेळ शांत होता. ते पाहून पंचालीला संशय आला. तिने विचारलं, काय झालं अभि, इतका शांत का आहेस? अभि थोडा संकोचून म्हणाला, खरं सांगायचं तर मला अजूनही विश्वास बसत नाही की आपलं खरंच लग्न झालं आहे. पंचालीने हसत सांत्वन केलं, अरे काळजी करू नकोस, विश्वास बसायला थोडा वेळ लागू दे. अभि तिच्याजवळ आला, खूपच जवळ. पांचालीला ही जवळीक आवडली नव्हती, पण तिला अभिनय करायचाच होता. शेवटी तिने त्याला थांबत सांगितलं, अभि, माहीत नाही तू मला समजशील की नाही, पण मला थोडा वेळ हवा आहे. मला हळूहळू पुढे जायचं आहे. आधी आपल्याला उत्तम मित्र व्हायचं आहे आणि आपल्यात काहीही गुपित नसावं. अभिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. तो थोडा नाराज दिसला, पण पंचाली पुन्हा म्हणाली, अभि माहीत आहे, हे तुला विचित्र वाटेल, पण. अभिने तिला थांबत सांगितलं, नाही पंची,
खरं तर माझ्याही मनात हाच विचार होता, पण तुला कसं सांगू हे मला समजत नव्हतं. धन्यवाद. पंचालीने लगेच हसून उत्तर दिलं. आपण मित्र आहोत ना, मग सॉरी आणि थँक्स नाही. अभिने मान डोलावत म्हटलं, ठीक आहे मॅडम. दोघंही असले. थोड्याच वेळात ते त्याच्या घरी पोहोचले, पण घरात कोणीच नव्हतं. संपूर्ण घर जरा उदास आणि नीरस वाटत होतं. पंचालीने विचारलं, काय झालं अभि? घरात कोणीच नाही का? अभि गोंधळून म्हणाला, मलाही समजत नाही. तेवढ्यात राजने हसत चिडवलं, अरे, तू तुझ्या कुटुंबाला लग्नाबद्दल सांगायचं विसरलास का? अभि ठामपणे म्हणाला, बिलकुल नाही. खरं तर सकाळपर्यंत सगळे खूप उत्साहित होते. ते घरात आत गेले आणि अचानक सगळ्या लाईट्स लागल्या. घर इतकं सुंदर सजवलं होतं की पांचाली अचंबित झाली आणि सगळे एकदम ओरडले, कॉंग्रॅच्युलेशन्स भैया आणि वहिनी. दोघांनी आई आणि विक्रमच्या पायांना स्पर्श केला. मग आई म्हणाली, बघ, लग्न कॉन्ट्रॅक्च्युअल झालंय म्हणून मी काही बोलले नाही, पण उद्यापासून सगळे विधी सुरू होतील, तयार राहा. पांचाली मनोमन स्मित करत होती. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती, कारण आता तिच्या प्लॅनला फक्त 2 वर्ष बाकी होती आणि ती कुठल्याही परिस्थितीत हे बिघडू देणार नव्हती. 11 महिने उलटून गेले होते. घरात सर्वत्र आनंद होता, पण सौरवच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. कदाचित कारण इतक्या दिवसांनंतर तो आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार होता, त्याच व्यक्तीबरोबर जिच्यावर तो प्रेम करत होता. सर्व विधी छानपणे पार पडले, पण जी आधीच सगळ्यांची आवडती सून बनली होती, त्यामुळे ती क्वचितच त्याला वेळ द्यायची. त्यातच ऑफिसची कामं. दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असायचे. राय आता सौरवची मुलगीच झाली होती. 7 वर्षांची असूनही राय खूपच समजूतदार होती आणि सौरवला तिच्याशी एक वेगळाच जिव्हाळा वाटायचा. आज मात्र सौरव खूप उत्साहित होता. सकाळपासून पंचीची तब्येत बरी नव्हती. तिला भूक लागत नव्हती आणि उलटीसारखं होत होतं. सौरवच्या मनात एकच विचार घोळत होता, कदाचित मी आज बाबा होणार आहे. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? का मला इतकं विचित्र वाटतंय आज? पंचाली स्वतःशीच पुटपुटली. तिच्या मनातला सर्वात मोठा भीतीदायक विचार आता सत्य ठरणार तर नाही ना, अशी भीती तिला होती. तिने ठरवलं की ती एकटीच हॉस्पिटलला जाईल, पण त्यासाठी अभिच्या नजरेतून सुटणं गरजेचं होतं. तो आज खूपच उत्साहित होता. ती हळूहळू गाडीकडे चालली, तेव्हाच तिच्या कानावर पावलांचे आवाज आले. तिला लगेचच कळलं तो कोण आहे. पंची, कुठे चालली आहेस एकटी? अभिने विचारलं. पांचाली थोडी घाबरली. हॉस्पिटलला चालले अभि. अभिच्या डोळ्यात आनंद चमकला. हॉस्पिटल? म्हणजे माझं स्वप्न खरं होणार असावं. मी येतो तुझ्याबरोबर, ही चांगली बातमी ऐकायला. पंचाली गडबडून म्हणाली, नको अभि, असं काही नाही आहे. फक्त रुटीन चेकअपसाठी चालले मी. पण अभि ठाम होता. सो व्हॉट, मी पण येणार आणि हेच अंतिम आहे. पंचालीने त्याला समजावत सांगितलं. नाही अभि, तू येऊ शकत नाहीस. ऑफिसमध्ये खूप काम आहे आज. आणि विसरलास का, आपल्या कंपन्या लवकरच मर्ज होणार आहेत. जा आणि त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर. आणि जर खरंच तसं काही असेल जसं तू विचार करतो आहेस तर मी तुला लगेच फोन करेन. प्रॉमिस. अभिने थोडं मुलासारखं तोंड वाकडं केलं आणि घरात परत गेला. पंचालीने सुटकेचा श्वास सोडला आणि हॉस्पिटलकडे निघाली. ती तिच्या मैत्रीण डॉक्टर मिनलकडे गेली. मिनल तिला पाहून खूप खुश झाली. पंचालीने तिला सगळं सांगितलं आणि तपासणी झाली. मिनलने खोळकर हसत विचारलं, वा, म्हणजे तू आणि तुझा नवरा अखेर सगळ्या मर्यादा ओलांडल्या वाटतं. पंचालीने तिला रागाने पाहिलं. काय म्हणतेस मिनल? मिनल खिदळली. ठीक आहे, सॉरी. कुणी सोबत आलंय का? नाही. मला सरळ सांग काय झालंय? मिनलने हसत उत्तर दिलं. तू प्रेग्नंट आहेस. आता खरी आई होणार आहेस. पंचाली हादरली. काय? मिनल शांतपणे म्हणाली. हो, आणि तू 2 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. 2 महिने? वेडी झाली आहेस का तू? हे कधी झालं? अचानक तिच्या डोळ्यासमोर त्या पार्टीच्या रात्रीची आठवण चमकून गेली आणि सगळं स्पष्ट झालं. किती मूर्ख आहेस पंचाली. त्या रात्री दारू पिण्याची काय गरज होती? पण जे झालं ते झालं. आता काहीही बदलू शकत नव्हतं. मात्र ठाम निर्धार तिच्या मनात पक्का होता. या मुलाबद्दल कोणालाच काही कळू नये. अजून फक्त 1 महिना आणि माझा बदला पूर्ण होईल. मग माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी या जगापासून इतक्या लांब निघून जाईन की ना मला कुणी माहीत असेल ना मी कुणाला. मिनलने तिला बजावलं. पांचाली, जरी तू फक्त 2 महिन्यांची प्रेग्नंट आहेस तरी तुला काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे ना? हो, थँक्स, असं म्हणत ती बाहेर आली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. एका बाजूला ती आनंदी होती तर दुसऱ्या बाजूला अपराधीपणाने ग्रासली होती. पण पर्याय नव्हता. तिला याला सामोरं जावंच लागणार होतं. ऑफिसमध्ये पोचली तेव्हा अभि आधीच तिथं होता. त्याच्या डोळ्यात अपेक्षा चमकत होती, पण पंचालीने मान हलवत नकार दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्य उतरलं. तो दिवस कसा बसा गेला. तिने सर्वांना सांगितलं की तिला ताप आहे म्हणून तब्येत बरी नाही.
सायंकाळी तिचा वकील, जो तिच्या वडिलांना तुरुंगात गेल्यापासून तिचं सगळं बघत होता, तिला भेटायला आला. गुड इव्हिनिंग पंचाली, कशी आहेस? मी ठीक आहे काका. छान. एक चांगली बातमी आहे. काय आहे ती? खूप अडचणींनंतर शेवटी सगळे कायदेशीर कागद तयार झाले आहेत, व्यवसाय आणि मालमत्तेच्या हस्तांतरणाचे. पंचालीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. खरंच? शेवटी माझ्या सगळ्या अडचणी संपणार आहेत. पण तेवढ्यात तिच्या अंगावर काटा आणणारा आवाज ऐकू आला. कुठल्या अडचणींबद्दल बोलते आहेस पंची? ती दचकली. अभि, इथे काय करत आहेस तू? अभिने उत्तर दिलं. आत्ताच परत आलो आणि ऐकलं की तुझा वकील आलाय, म्हणून आलो. सांग ना, कुठल्या अडचणीबद्दल बोलत होतीस? पंचालीने घाईघाईने उत्तर दिलं. अभि, मी काकांशी माझी कंपनी आणि मालमत्तेच्या ट्रान्सफरबद्दल बोलत होते. वकिलानेही तिला साथ दिली. हो सौरव, ती त्याबद्दलच बोलत होती. अभिने उत्साहाने विचारलं. मग काय स्थिती आहे? वकील म्हणाले, सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत. आता फक्त तुमच्या दोघांच्या सह्या बाकी आहेत. 1 महिन्यात ते कायदेशीररित्या लागू होईल. अभिचा चेहरा आनंदाने उजळला. वा, खूप छान बातमी आहे. डॉक्युमेंट्स आणले आहेत ना? वकिलाने मान हलवली. हो, तुमच्यापैकी कोणीतरी वाचून बघा. पंचालीने अभिला म्हटलं. अभि, वाचत का नाहीस? अभिने सहज उत्तर दिलं. वाईट कल्पना नाहीये, पण मला वाटतं हे तूच वाच. शेवटी हा तुझा बिझनेस आहे, तुझी मालमत्ता आहे. पंचालीच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. तिने सर्व कागदपत्र वाचली. अगदी तिला हवं तसंच सर्व काही होतं. अजून फक्त 1 महिना. सोनालिका दिदी, तुमच्या सुडाला फक्त 1 महिनाच उरलाय. अभिने न वाचताच सगळ्या कागदांवर सही केली. खरंच तो एवढा मूर्ख आहे का? पण त्याने काय फरक पडतो? पांचाली खूप आनंदी होती, कारण ती तिच्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचली होती. अजून फक्त 1 महिना या लोकांचे चेहरे सहन करायचे होते. आज पंचालीची कंपनी बाबांच्या कंपनीत विलीन होणार होती. शेवटी बाबा आनंदी होतील या विचाराने सौरव पंचालीच्या ऑफिसकडे निघाला. आज जात होता तेवढ्यात एका माणसाने त्याला अडवलं. तो म्हणाला, कुठे चाललायस? तेही पंचालीच्या परवानगीशिवाय. तुला ठाऊक नाही का, आज पंचाली आणि विक्रमसिंग यांची कंपनी मिळून काम करणार आहेत? त्याने हसून उत्तर दिलं. मला माहीत आहे. आणि हो, मिस्टर विक्रमसिंग हे माझे वडील आहेत, म्हणूनच ही कंपनी माझीच आहे. तो माणूस संतापून म्हणाला. काय? नाही, दोन्ही कंपन्या मिळून घोष कंपनी झाली आहे. तो हादरला. काय बकवास आहे ही? नाही, तिने तिच्या कंपनीसकट सगळ्या मालमत्तेचं नाव माझ्या नावावर केलं आहे. तो माणूस हसला. एकतर तू वेडा आहेस, नाहीतर मूर्ख आहेस. सौरव एक शब्द न बोलता ऑफिसमधून बाहेर पडला आणि थेट घरी आला. तिथे पांचालीचा वकील वाट पाहत बसलेला होता. सौरव संतापून विचारतो, मिस्टर वकील, हे काय चाललंय? पांचालीने सर्व मालमत्ता माझ्या नावावर सही केलेली नाही का? वकील शांतपणे म्हणाला. पांचाली आली की मग बोलू. मी तिला फोन लावला, पण तिने उचललाच नाही. जवळपास 1 तास थांबल्यानंतर ती आली, पण काहीतरी वेगळं होतं. नेहमीप्रमाणे ती साडी किंवा सूटमध्ये नव्हती, तर स्कर्ट आणि टॉपमध्ये आली होती. तिची ही वेगळीच ओळख त्याला धक्का देणारी होती. ती आत येताच तिच्या मागून पोलीस आले आणि तिने थेट बाबांकडे बोट दाखवलं. पोलीस पुढे येऊन म्हणाले, मिस्टर विक्रमसिंग, तुम्हाला मिसेस अंजली मुखर्जी यांच्या खुनासाठी आणि मिसेस सोनालिका सिंग यांच्या खुनाच्या प्रयत्नासाठी अटक करण्यात येते. सौरव स्तब्ध झाला. काय? तुम्ही काय बोलताय? त्यांनी कुणाचा खूनच केला नाही. पोलीस निर्विकारपणे म्हणाले. सॉरी मिस्टर सिंग, पण पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांना लवकरच कोर्टात हजर केलं जाईल. सौरव ओरडला. ते पुरावे दिले तरी कुणी? पंचाली निर्विकार चेहऱ्याने उत्तरली. मी दिले आहेत. सौरव काही क्षण पूर्णपणे थक्क उभा राहिला. त्याला अजिबात कळेना की नेमकं घडतंय तरी काय. पोलिसांनी विक्रमसिंग यांच्या हातकड्या लावून त्यांना घेऊन गेले. सौरवची आई अनिता रडतच मागे धावली. तिने एकदा पोलिसांना विनंती केली, मग सौरवकडे आणि शेवटी पंचालीकडे दोन्ही हात जोडले, पण कोणीच तिचं ऐकलं नाही. सगळे निघून गेल्यावर सौरवला जाणीव झाली. त्याने लगेच वकिलाला फोन करून बाबांसाठी जामीन मागितला, पण त्याला धक्कादायक उत्तर मिळालं. आता त्याच्याकडे कुठलीच मालमत्ता किंवा पैसे उरले नव्हते. त्याने हताशपणे पंचालीकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्मित रेषा होती. सौरव हात जोडून पंचालीसमोर उभा राहिला. पंचाली, प्लीज माझ्या बाबांना वाचव. पंचाली थंड नजरेने म्हणाली. मी का वाचू? सौरव जवळजवळ रडतच म्हणाला. कारण ते माझे बाबा आहेत आणि मी तुझा नवरा आहे म्हणून. पंचाली कटाक्ष टाकत उत्तरली. तू माझा नवरा कधीच नव्हतास मिस्टर सौरव सिंग. सौरभ संतापला. ही काय बडबड आहे तुझी? आपलं लग्न कायदेशीररित्या झालंय वर्षभरापूर्वी. विसरलीस का? पंचाली शांत हसली. अजूनही तुला वाटतं ते लग्न खरं होतं? सौरव गोंधळला. काय? पंचाली गंभीर स्वरात म्हणाली.
त्या दिवशी तू लग्नाचे कागदपत्र नाही तर मालमत्तेचे कागद साईन केलेस आणि 1 महिना आधी ज्यावर सही केलीस ते कन्फर्मेशन डॉक्युमेंट्स होते. म्हणजे तूच तुझी सगळी मालमत्ता माझ्या नावावर केलीस. सौरव धक्का खाऊन बसला. हां, पण आपलं लग्न कायदेशीर झालं होतं. पंचालीने टोलवून विचारलं. तुझ्याकडे त्याचा पुरावा आहे का? सौरव तत्काळ म्हणाला, होय, आपल्या लग्नाचे फोटो आहेत आणि राज, दिया, आकाश हे तिघेही साक्षीदार आहेत. पंचालीने भुव्या उंचावल्या. असं? मग त्यांनाच विचारूया. सौरवने राज, आकाश आणि दियाला फोन केला. पण त्याच्या धक्क्यासाठी त्यांनी साक्षीदार होण्यास नकार दिला. राजच्या मनात सौरवबद्दल थोडी दया होती, पण सोनालिकासोबत झालेला अन्याय तो विसरू शकत नव्हती. सौरव खचून गेला. त्याला अचानक लग्नाचा फोटो आठवला. त्याने फोटो दाखवत विचारलं, याबद्दल काय म्हणशील? पंचाली हसून उत्तरली, तो एक साधा फोटो आहे सौरव. तो आपल्या लग्नाचा फोटो आहे असं म्हणू नकोस. जर लग्नाचा फोटो असेल तर इतर कुठे आहेत? माझ्या कपाळावर कुठे सिंदूर आहे? कुठे आहे वरमाला? सांग बरं. सौरवला उमगलं की त्याच्याकडे दुसरा कुठलाही पुरावा नाही. तो पराभूतपणे सोफ्यावर कोसळला. डोळ्यात पाणी येत तो हळू आवाजात म्हणाला, का पांचाली? का का केलंस असं? पंचालीच्या डोळ्यात राग चमकला. का? अजूनही विचारतोयस का? बरं, तुला एक गोष्ट सांगते. खरं तर तीच गोष्ट पण काही बदलांसह. चुकीचं असेल तर थांबव. आणि तिने सत्य उलगडायला सुरुवात केली. सौरव सिंह, एक तरुण कॉलेज विद्यार्थी, कॉलेजमधील अनेक मुलींचा तो हिरो, पण कोणाकडे लक्ष न देणारा. एका दिवशी त्याला सोनालिका घोष नावाच्या मुलीबद्दल कळालं. ती एका मोठ्या बिझनेसमॅनची एकुलती एक मुलगी होती. दुर्दैवाने तिच्या वडिलांचं निधन झालं आणि ती सर्व संपत्तीची मालक झाली. त्याचवेळी सौरवने आपल्या वडिलांसोबत कट रचला की सोनालिकाला प्रेमात पडायचं, मग लग्न करायचं आणि शेवटी तिला ठार करून सगळी संपत्ती ताब्यात घ्यायची. आणि असंच झालं. सगळं त्यांच्या प्लॅननुसार चाललं. पण एके दिवशी सोनालिकाने सौरव आणि विक्रमसिंह यांच्यातील संभाषण ऐकलं, जिथे विक्रमसिंहने तिचा खून करण्याचा बेत सांगितला. पण त्यांना ठाऊक नव्हतं की सोनालिकाची लहान बहीण त्या शहरात होती. सोनालिकाने तिला सगळं सांगितलं आणि बहिणीने सोनालिकाचं खोटं निधन दाखवायचं ठरवलं. सोनालिका माहेरी गेल्याच्या बहाण्याने बाहेर पडली. विक्रमने संधी साधून तिच्या कारचा अपघात घडवायचा प्रयत्न केला, पण सोनालिका त्या गाडीतच बसली नव्हती. जगासाठी सोनालिका सिंह मेल्याचं समजलं, पण सोनालिका घोष जिवंत होती. काही महिन्यांनी तिला समजलं की ती गरोदर आहे. ती मूर्ख अजूनही असा समज घेत होती की जर तिने नवऱ्याला सांगितलं तर तो तिला स्वीकारेल. पण बहिणीने तिला सत्य दाखवलं आणि काही दिवसातच सोनालिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण त्या निरागस बाळाच्या आयुष्यातून आई फक्त 6 महिन्यातच निघून गेली, कॅन्सरने, सततच्या तणावामुळे. ते बाळ जग पाहायला लागलं तेव्हापासून आईऐवजी आईची बहीणच आई झाली. पंचालीच्या डोळ्यात अश्रू दाटले. सौरव हादरला होता. त्याचा श्वास अडकला होता. तो थरथरत म्हणाला, सोनालिका? ती गरोदर होती? तिने मुलीला जन्म दिला? काय? राय तीच का? पंचाली डोळे पुसत म्हणाली, हो, राय ही सोनालिका दिदीची मुलगी आहे. सांग आता सौरव, का केलंस तिच्याशी असं? नाही का कट रचला होतास तू? नाही का माझ्यासाठी तेच ठरवलं होतं? सांग, सत्य सांग. सौरव आता नियंत्रणाबाहेर गेला. रागात त्याने सगळं कबूल केलं. होय होय केलं मी कट रचला होता. पण मी बाबांना सांगितलं होतं सोनालिकाचं खून करू नका. पण ते थांबले नाहीत. पण माझी मुलगी आहे, राय ही माझी मुलगी आहे. पंचालीचा आवाज कठोर झाला. तुझा रायशी काहीही नातं नाही. तिला सत्य कळालं तर ती तुझा तिरस्कार करेल. माझ्या मुलीपासून दूर राहा. असं म्हणत पंचाली वळली, पण तिचे पाय जागीच थबकले. तिच्या समोर उभी होती राय. तिच्या डोळ्यांतून गळणारे अश्रू आणि आईकडे वडिलांविषयीचा प्रश्न घेऊन पाहणारी नजर. पंचालीचे हृदय धडधडू लागले. तिला कळेना रायने नेमकं किती ऐकलंय. पंचाली थबकली. राय तिच्या समोर उभी होती. तिने रायला मुद्दाम आजीच्या घरी पाठवलं होतं, जेणेकरून तिला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवता येईल. पण ती इथे कशी आली? अनाहूतपणे पंचालीच्या ओठांवरून एक शब्द बाहेर पडला, राय. सौरवनेही त्या दिशेने पाहिलं. त्याने रायला पाहिलं. थरथरत्या पावलांनी उभी, चेहऱ्यावर धक्का आणि डोळ्यातून गळणारे अश्रू. पंचाली हलायच्या आधीच तो तिच्याकडे गेला. तिला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला, तू माहिती आहे का राय? तू माझी मुलगी आहेस, माझी खरी मुलगी. तुझी आई सोनालिका, ती माझी बायको होती. तू माझीच मुलगी आहेस. राय काही क्षण स्थिर उभी राहिली.
तिचं शरीर दगडासारखं कडक झालं होतं. गालांवरून अश्रू ओघळत होते, पण तिने ना प्रतिक्रिया दिली ना हात उचलला. काही वेळाने सौरवने तिला सोडलं. रायने पांचालीकडे पाहिलं. तिचा आवाज थरथरत होता. आई, माझं विमान 1 तास उशिरा होतं म्हणून मी परत आले. हा खरंच माझा वडील आहे का? पंचालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मान हलवत सत्याची कबुली दिली. रायचे शब्द आता कठोर झाले. मिस्टर सिंह, माझे वडील अपघातात मरण पावले. तुम्ही माझे सावत्र वडील आहात. त्या पलीकडे काहीही नाही. असं म्हणून राय आकाशसोबत बाहेर निघून गेली. आकाशनेच तिला विमानतळावर नेलं. सौरवने थांबवायचा प्रयत्न केला, पण आकाशने त्याला रोखलं. पंचाली रायच्या वागण्याने स्तब्ध झाली, पण तिने तिला थांबवलं नाही. कारण तिला नीट कळत होतं त्या लहानशा जीवाच्या मनात आणि हृदयात काय चाललं आहे. एका बाजूला तिला वडील मिळाल्याचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला सगळं सत्य कळल्याचा मोठा धक्का. रायला आता फक्त वेळ हवा होता, खूप वेळ. पंचालीने सौरवकडे पाहत ठाम स्वरात म्हटलं, तुला कल्पनाही नाही तिच्यावर काय गेलं असेल. हे सगळं तू कमावलं आहेस मिस्टर सौरव सिंग. ती निघायला वळली, पण जाताना अजून एकदा थांबली. न बघताच म्हणाली, तुझ्याकडून सगळं घेतलं मी, पण हे घर नाही. कारण मी तुझ्यासारखी नाही. पण एक सांगते, विक्रम सिंह इतक्या लवकर तुरुंगातून बाहेर येणार नाही. सौरव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याच्या हातातून सगळंच निसटलं होतं. त्याचं प्रेम, त्याची मुलगी, त्याचे वडील. आई आनंदाने त्याच्या जवळ आली. खांद्यावर हात ठेवून त्याला सांत्वन करायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. महिनाभरानंतर विक्रम सिंहला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याच्यावर आरोप सिद्ध झाले आणि त्याला 12 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पंचालीच्या वडिलांना जशी शिक्षा झाली होती त्यापेक्षा कमी होती, पण आई आणि बहिणीला न्याय मिळाल्याच्या समाधानाने तिचं मन शांत झालं. सौरव आणि त्याची आई काही करू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला पंचाली 4 महिन्यांची गरोदर होती. कोर्टात जाण्याऐवजी तिने आकाशला आपला प्रतिनिधी बनवलं. तिच्या गर्भावस्थेचं कुणालाही काही कळालं नव्हतं. तिने रायशी बोलायचा प्रयत्न केला, पण रायने तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. ती कधी घरी आली की राय स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. शेवटी पंचालीने ठरवलं, ती अमेरिकेला जाईल. तिथे शांततेत आपलं आयुष्य जगेल. पण मुलीशिवाय तिला कुठेही समाधान नव्हतं. तिच्या मनात अपराधाची भावना होती. कदाचित तिने रायला लवकरच सत्य सांगायला हवं होतं. पण मग ती स्वतःलाच विचारत होती, काय सांगावं? तिला मुलीचं बालपण आपल्यासारखं कधीच व्हायला नको होतं. आता पंचालीचा बेबी बंप पूर्णपणे दिसू लागला होता. ती अगदी गोंडस टेडी बेअरसारखी दिसत होती. ती अमेरिकेत बिझनेस करत होती, पण आता तिच्या नावावर तब्बल 12 NGO चालत होते. त्यापैकी 4 जुन्या ऑर्फनेज होम होती, जिथे अनाथ आणि वृद्ध लोक एकत्र राहत होते. दोघांनाही एकमेकात सोबती मिळत होते. बाकीच्या NGO या भटक्या प्राण्यांसाठी होत्या. अमेरिकेत सगळ्यांना वाटत होतं की आकाश हा पंचालीचा बॉयफ्रेंड आहे, आणि ना पंचालीने ना आकाशने लोकांच्या या समजुतीला दुरुस्त केलं. कारण त्यांना माहीत होतं की जर खरं सांगितलं तर लोक तिच्यावर आणि तिच्या बाळावर न्यायाधीश होऊ लागतील. पण पंचालीला रायची फार आठवण यायची. तिला आपली मुलगी जवळ हवी होती, पण ती जाणून होती की रायबद्दल ती दोषी आहे. दिवस पुढे सरकत होते. आकाश पंचालीला जितकं शक्य होतं तितका आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होता, पण त्याला माहिती होतं की पंचालीचा खरा आनंद रायमध्ये आहे. जर फक्त एकदा जरी राय तिच्यासमोर आली असती तर ती जगातील सगळ्यात आनंद झाली असती. एका दुपारी पंचाली खिडकीजवळच्या सोफ्यावर बसून बाहेर बघत होती. तिचा हात पोटावर फिरत होता. डिलिव्हरीला फक्त 1 आठवडा उरला होता, पण तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. ती आपल्या बाळाशी बोलत होती. पंचाली हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, तुला माहिती आहे का, तुझी ताई इथे असती तर किती खुश झाली असती. मी तिचं मन तोडलं आणि म्हणून ती मला शिक्षा देते आहे. पण काळजी करू नकोस. जेव्हा तिला कळेल की तिला एक लहान बहीण झाली आहे, ती धावत येईल तुला भेटायला. पंचालीला माहीत नव्हतं की कोणीतरी डोळ्यात पाणी घेऊन हे सगळं पाहत होतं. तो व्यक्ती हळूच आत आला आणि म्हणाला, तुला कसं माहिती की ही बहीण आहे? मला तर भाऊ हवा आहे. पंचालीने आवाजाच्या दिशेने पाहिलं. ती पटकन उठली आणि तिकडे धावली. तिचा आनंद ओसंडून वाहू लागला, कारण समोरच उभी होती तिच्या आयुष्याचा श्वास, राय. रायच्या तपकिरी डोळ्यात अश्रू होते. ती छोट्या हाताने आपले डोळे पुसत होती. जीन्स आणि कोट घातलेली ती खूपच गोड दिसत होती. तिला जेव्हा दियाकडून पंचालीच्या प्रकृतीबद्दल समजलं तेव्हा ती लगेच इथे आली होती. राय धावत आली आणि पंचालीला सावधपणे मिठी मारली. दोघींच्या डोळ्यांतून आसवे ओघळत होती. काही वेळ रडल्यावर रायने पंचालीला खुर्चीवर बसवलं आणि ती स्वतः जवळच्या खुर्चीवर बसली. राय खोडकरपणे म्हणाली, कसं माहिती की ही बहीण आहे? हा भाऊ आहे. पंचाली हसत उत्तरली, नाही बहीण.
मला तुझ्यासारखीच एक गोड मुलगी हवी आहे. राय भुवया उंचावत म्हणाली. अच्छा, म्हणजे तुला वाटतं मी तुझी मुलगी नाही म्हणून माझी कॉपी हवी आहे. पंचालीने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं. नाही ग, तू माझी मुलगी नाहीस, तू माझं आयुष्य आहेस राय. मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की तुला कल्पनाही येणार नाही. राय लगेच उत्तरली. नाही, मी तुझ्यावर जास्त प्रेम करते. पंचालीही असली. नाही ग, मीच जास्त प्रेम करते. दोघींच्या गालावर पुन्हा हसू खुललं. दारात उभा असलेला आकाश हे दृश्य बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं, कारण त्याला माहिती होतं आता सगळं ठीक होणार आहे. काही दिवसांनी पंचालीच्या आयुष्यात सर्वात सुंदर क्षण आला. तिच्या कुशीत एक गोड बाळ आलं. रायने लहान बहिणीला हातात घेतलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधानाचं हास्य उमटलं. आईबद्दलची नाराजी, राग, मनातील वेदना सगळं त्या एका क्षणात विरून गेलं. आकाशने या दोघींच्या आयुष्यात कधीच रिक्तता येऊ दिली नाही. तो पंचालीच्या बाजूने उभा राहिला. तिच्या मुलीला स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलं. हळूहळू रायच्या मनातही त्याच्याबद्दलचा आदर आणि आपुलकी वाढू लागली. काळाच्या ओघात पांचाली आणि आकाशचं नातं आणखी घट्ट झालं. शेवटी त्यांनी एकमेकांच्या डोळ्यातलं खरं प्रेम ओळखलं आणि साध्या विधींनी लग्न केलं. आता ते चौघं, पंचाली, आकाश, राय आणि छोटं बाळ एकत्र राहू लागले. त्यांच्या घरात पुन्हा हसू आनंद परतला. जुन्या वेदना, आठवणी, दुःख हळूहळू विरघळलं. आकाशने आणि पांचालीने ठरवलं की भूतकाळात जे काही झालं त्याने आता त्यांच्या भविष्यावर सावली टाकू नये. त्यांनी आपल्या मुलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी नव्याने आयुष्य सुरू केलं. आणि अशा प्रकारे संघर्ष, वेदना, गुपितं आणि गैरसमजांच्या वादळानंतर अखेर त्यांच्या आयुष्यात खऱ्या कुटुंबाचा सुखद प्रकाश पसरला. तर आपली ही कथा इथे संपते आहे. हा होता आपल्या या कथेचा शेवटचा भाग. तर आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.